जय हिंद दोस्तांनो, आधुनिक भारताच्या इतिहासाच्या अभ्यासमालेमध्ये आपले सहर्ष स्वागत। मित्रांनो, ज्या व्यक्तिमत्वाने भारताला स्वातंत्र्य प्राप्ती करून दिली, ज्यांनी भारताला ब्रिटिशांच्या गुलामगिरीच्या जोखडातून मुक्तता मिळवून दिली, अशा राष्ट्रपिता अथवा महात्मा यांचा संपूर्ण जीवनपट आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये उलगडणार आहोत। तर मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की महात्मा गांधीचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी झालेला आहे आणि यांचं जे निधन झालेलं आहे ते झालेलं आहे 30 जानेवारीला 1948 ला। इनफॅक्ट यांची हत्या करण्यात आली होती, हे तथ्य तर आपल्याला माहितीच आहे। यांचं जन्मगाव कोणतं, तर गुजरात राज्यातील पोरबंदर या ठिकाणी गांधींचा जन्म झालेला आहे आणि यांचे जे वडील होते करमचंद, हे पोरबंदर संस्थानचे दिवाण होते। म्हणजे थोडक्यात त्यांचं बालपण जे आहे ते सुखवस्तू वातावरणात, सुखवस्तू कुटुंबात झालेलं आपल्याला पाहायला मिळतं। आईचं नाव दोस्तांनो काय आहे, पुतळाबाई। आता इथं गांधीजींवरती कोणाकोणाचा प्रभाव होता, तर एक थोर रशियन लेखक होते पहा, त्यांचं नाव आहे लिओ टॉल्स्टॉय। यांचा एक ग्रंथ अतिशय प्रसिद्ध, वॉर अँड पीस। तर या रशियन लेखकांचा गांधीजींवरती प्रभाव। नंतर जॉन रस्किन यांच्या अनटू द लास्ट या ग्रंथाचा यांच्यावरती प्रभाव आणि हिंदूंचा पवित्र धर्मग्रंथ भगवद्गीता, ज्यात जीवन जगण्याचं सार सामावलेलं आहे, ज्याचं कथन कृष्णाने अर्जुनाला महाभारताच्या रणभूमीवरती केलेला आहे, अशा भगवद्गीता या ग्रंथाचा सुद्धा गांधीजींवरती विलक्षण प्रभाव। आता गांधीजी कुणाला गुरु मानत असत, गांधींचे आध्यात्मिक त्याचप्रमाणे राजकीय गुरु जे होते ते होते गोपाळ कृष्ण गोखले, ज्यांचा फोटो आपण इथं दाखवलेला आहे। त्यांचं प्राथमिक शिक्षण जे झालेलं आहे मित्रांनो, ते राजकोटला झालेलं आहे आणि कालांतराने उच्च शिक्षणासाठी गेले ते कुठं, इंग्लंडला। पण त्या काळातल्या प्रथेनुसार गांधींचा विवाह बालवयातच लावण्यात आला होता। 1882 साली यांचा विवाह कस्तुरबा यांच्याशी लावण्यात आलेला आहे, वयाच्या कितव्या वर्षी, 13व्या वर्षी। साधारणतः कस्तुरबा सुद्धा तेव्हा 13 वर्षाच्याच होत्या आणि मग विवाहानंतर गांधीजींचं शिक्षण इंग्लंडला करण्याचा निर्णय त्यांच्या कुटुंबियांनी घेतला आणि 1888 साली कायद्याचं शिक्षण घेण्यासाठी गांधीजी गेलेत कुठं, तर इंग्लंडला। इंग्लंडमधील लंडन या शहरात त्यांचं वास्तव्य होतं। आता कायद्याची पदवी सगळी प्राप्त केली आणि 1891 साली ते बॅरिस्टर बनून भारतात परत आले। भारतात परत आल्यानंतर काही काळ त्यांनी त्यांच्या मूळच्या गावी म्हणजे राजकोट येथे वकिली केली। नंतर काही काळ त्यांनी मुंबई या ठिकाणी वकिली करण्याचा प्रयत्न केला, पण म्हणावा तसा जम त्यांचा बसलेला दिसत नाही। आता याच कालावधीमध्ये त्यांना एक संधी प्राप्त झाली। दक्षिण आफ्रिकेतील एक व्यापारी होते दादा अब्दुल्ला, हे काही कामानिमित्त भारतात आलेले होते आणि त्यांचे काही खटले दक्षिण आफ्रिकेमध्ये प्रलंबित होते। तर त्यांनी गांधीजींना विनंती केली की आपण माझ्याबरोबर दक्षिण आफ्रिकेला यावं, माझ्या खटल्यांसाठी मला मदत करावी एक वकील म्हणून। आणि गांधीजींनी दादा अब्दुल्ला यांच्या विनंतीला मान देऊन त्याचा स्वीकार करून दक्षिण आफ्रिकेला पलायन केलेलं आहे। तर 1893 ला दादा अब्दुल्ला यांचा खटला लढण्यासाठी गांधीजी गेलेत कुठं, दक्षिण आफ्रिकेला। आता दक्षिण आफ्रिकेमध्ये जे भारतीय लोक राहत होते त्यांची परिस्थिती अतिशय वाईट होती, त्यांना अतिशय दुय्यम स्थान दिलं जायचं। दक्षिण आफ्रिकेमध्ये वर्णभेद किंवा वर्णद्वेष फार मोठ्या प्रमाणात पसरलेला होता, काळे गोरे वाद सुरू होते आणि अशा स्थितीमध्ये गांधीजींना एका प्रसंगाला सामोरं जावं लागलं। हा प्रसंग मित्रांनो आपण निश्चितपणे ऐकला असेल, यांच्या रेल्वे प्रवासाचा प्रसंग आहे। रेल्वे प्रवासादरम्यान दरबान ते प्रिटोरिया या 2 शहरादरम्यान गांधीजी रेल्वे प्रवास करत होते आणि त्यांनी विधिवत फर्स्ट क्लासचं तिकीट काढलेलं होतं। पण फर्स्ट क्लासचं तिकीट काढलं असताना सुद्धा यांची ब्रिटिश अधिकाऱ्यांशी हुज्जत झाली आणि यांना प्लॅटफॉर्मवरती जे आहे ते फेकून देण्यात आलं। तर गांधीजींच्या मनामध्ये एक निश्चितपणे विचार आला की मी एवढा उच्च विद्याभूषित बॅरिस्टर असताना जर मला या ब्रिटिशांतर्फे अशी वागणूक मिळत असेल, तर दक्षिण आफ्रिकेमध्ये जे साधारण भारतीय राहत आहेत त्यांना कशा प्रकारची वागणूक मिळत असेल आणि यांच्यातला खऱ्या अर्थाने महात्मा जो आहे ना मित्रांनो, तो जागा झालेला आपल्याला पाहायला मिळतो। हा अपमानास प्रसंग यांना महात्मा बनून गेलाय दोस्तांनो। आता 1894 ला गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेतील भारतीयांच्या हक्कांसाठी एक संघटना स्थापन केलेली आहे आणि त्याचं नाव आहे मित्रांनो नाताल इंडियन काँग्रेस। नाताळ नावाचा प्रॉव्हिन्स आहे दक्षिण आफ्रिकेमध्ये, तिथे या संघटनेची स्थापना झालेली आहे। आता गांधीजींचा ब्रिटिशांच्या न्यायबुद्धीवरती मोठ्या प्रमाणात विश्वास होता, त्यामुळं 1899 साली
जे एक महत्वपूर्ण युद्ध झालं होतं, ज्याला कोणतं युद्ध म्हणतात दोस्तांनो, बोरचं युद्ध, किंवा ज्याला अँग्लो बोर म्हणतात. बोर लोक म्हणजे कोण? दक्षिण आफ्रिकेत सेटल झालेले डच लोक, त्यांना बोर असं संबोधलं जातं. तर ब्रिटिश आणि डच लोकांमध्ये जे युद्ध झालं होतं त्यात सेवाभावी वृत्तीने गांधीजींनी इंडियन अँब्युलन्स कॉर्प्स नावाची एक मदत केली आणि जखमी सैनिकांवरती शुश्रूषा करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्या प्रयत्नांना फार मोठ्या प्रमाणात यश सुद्धा मिळालेलं आहे. गांधीजींच्या या कार्याची दखल ब्रिटिशांनी घेतली आणि त्यांना एक पदवी देण्यात आली आहे दोस्तांनो, कैसर ए हिंद. तर कैसर ए हिंद ही पदवी त्यांना बोरच्या युद्धात ब्रिटिशांना मदत केल्याच्या कारणामुळे देण्यात आलेली आहे. ही गोष्ट आपण लक्षात ठेवावी. आता 1901 ला गांधीजी भारतात आले आणि योगायोग जून आला की काँग्रेसच्या मुंबई येथील अधिवेशनाला 1901 चं अधिवेशन भरलं होतं दोस्तांनो कुठं? मुंबईला. त्या अधिवेशनाला गांधीजी हजर राहिले. अनेक भारतीय नेत्यांशी त्यांची सविस्तर चर्चा झाली, अनेकांशी भेट झाली, विचारांचं आदान प्रदान झालं आणि अधिवेशन संपल्यानंतर गांधीजी परत एकदा निघून गेले कुठं? दक्षिण आफ्रिकेला. तर भारतीयांचा आवाज किंवा भारतीयांच्या दुःखाला वाचा फोडण्यासाठी गांधीजींना एका वृत्तपत्राची गरज भासत होती. म्हणून 1903 साली दोस्तांनो यांनी इंडियन ओपिनियन नावाचं एक वृत्तपत्र दक्षिण आफ्रिकेमध्ये सुरू केलेलं आहे आणि या माध्यमातून भारतीयांची दुःख, भारतीयांची गाऱ्हाणी ब्रिटिशांसमोर पोहोचवण्याचा प्रयत्न यांनी केलेला आहे. मित्रांनो, 1904 ला जसं मी आपल्याला सांगितलं होतं की यांच्यावरती एक पाश्चात्य विचारवंत होते, जॉन रस्किन, आणि त्यांचा ग्रंथ कोणता होता? अनटू द लास्ट. या पुस्तकाचा विलक्षण प्रभाव होता. या लेखकाच्या विचारांनी प्रभावित होऊन त्यांनी एक वसाहत स्थापन केलेली आहे दक्षिण आफ्रिकेमध्ये, ज्याला म्हणतात काय? फिनिक्स पार्क. फिनिक्स पार्क ही गांधीजींची वसाहत तिथं स्थापन झालेली आहे. 1906 साली ब्रिटिशांनी एक अतिशय अन्यायकारक असा कायदा केलेला होता. या कायद्याला नाव दिलं होतं त्यांनी एशियन रजिस्ट्रेशन ऍक्ट. म्हणजे प्रत्येक भारतीयाला किंवा आशिया खंडातल्या व्यक्तींना इथं तुमच्या छातीवरती बिल्ले लावून हिंडावं लागायचं, जेणेकरून तुमची आयडेंटिटी, तुमचं राष्ट्रीयत्व त्यांनी सिद्ध होणार होतं आणि भारतीयांना जाचक असा हा कायदा होता. तर ह्याला गांधीजींनी फार मोठ्या प्रमाणात विरोध केला आणि हा जो विरोध केलेला आहे दोस्तांनो, त्यासाठी त्यांनी सविनय कायदेभंग किंवा सत्याग्रह या मार्गाचा सर्वप्रथम वापर केलेला आहे. तर समजा आपल्याला प्रश्न असा विचारण्यात आला की सत्याग्रहाचा सर्वप्रथम वापर गांधीजींनी कोणत्या देशात केला, तर आपला आन्सर भारत नव्हे तर काय येणार आहे? दक्षिण आफ्रिका. नंतर 1910 ला फिनिक्स पार्क नंतर त्यांनी एक टोल्स्टॉय फार्म नावाची एक वसाहत जी आहे ती स्थापन केलेली आहे जोहान्सबर्ग जवळ. मी आपल्याला ऑलरेडी बोललेलो आहे की लिओ टोल्स्टॉय या रशियन लेखकांचा गांधीजींवरती विलक्षण असा प्रभाव होता. आता 1912 ला महात्माजींचे जे राजकीय किंवा आध्यात्मिक गुरु म्हणतो आपण ज्यांना, गोपाळकृष्ण गोखले यांनी दक्षिण आफ्रिकेला भेट दिली होती आणि दक्षिण आफ्रिकेला भेट दिल्यानंतर गांधीजींचं कार्य जे आहे गोपाळकृष्ण गोखलेंच्या दृष्टिक्षेपास आलं आणि गांधीजींना त्यांनी सल्ला दिला की गांधीजी, तुमची गरज दक्षिण आफ्रिकेपेक्षा भारताला फार मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे आपण पुढील कार्य जे आहे ते भारतात करावं, अशी गळ गोखलेंनी गांधीजींना टाकलेली पाहायला मिळते. आणि आपल्या गुरुचा सल्ला मानून 1915 ला 9 जानेवारीला दक्षिण आफ्रिकेतून गांधीजींचं भारतात झालेलं आहे दोस्तांनो काय? आगमन. अपोलो बंदरात उतरलेले आहे. तारीख लक्षात ठेवायची आहे, 9 जानेवारी. प्रतिवर्षी हा दिवस प्रवासी भारतीय दिन म्हणून आपल्या देशात साजरा केला जातो. आता 1915 ला भारतात आल्यानंतर गांधीजींनी अहमदाबाद जवळ एक आश्रम स्थापन केलेला आहे, ज्याचं नाव आहे काय? साबरमती आश्रम. आणि साबरमती नदीच्या काठीच वसलेला आश्रम आहे. तर गांधीजींचा पहिला सत्याग्रह आश्रम कोणता? तर साबरमती आश्रम. ही गोष्ट लक्षात ठेवणार. नंतर आपल्या गुरुच्या सल्ल्यानुसार दुसरा टप्पा गांधीजींनी पार पाडलेला आहे, तो म्हणजे संपूर्ण भारताचा त्यांनी केलेला आहे रेल्वे प्रवास. मात्र हा रेल्वे प्रवास जो केलेला आहे त्यांनी 3rd क्लास रेल्वे कंपार्टमेंट मधून. आणि हे करण्यामागचा गांधीजींचा उद्देश काय होता की श्रीमंत लोकांना स्वातंत्र्याशी काही देणं घेणं नसतं, मात्र खऱ्या राष्ट्रभावना ज्या असतात ते मध्यमवर्गीय लोकांमध्ये आणि गरीब लोकांमध्ये असतात. याचा अर्थ असा नाही की श्रीमंत लोकांमध्ये राष्ट्रीय भावना नसती, पण बहुतांश लोकांमध्ये त्यांना काही देणं घेणं नसतं की सत्तेवरती कोण आहे किंवा कोण नाहीये.
त्यामुळं भारतीयांच्या भावना, भारतीयांचे दुःख समजून घेण्यासाठी यांनी संपूर्ण भारतभर जो आहे रेल्वे प्रवास केलेला आहे. अनेक भारतीयांशी, सामान्य नागरिकांशी चर्चा केलेली आहे आणि मनामध्ये गांधीजींची एक रणनीती बनत होती की यापुढे ब्रिटिशांना कशा प्रकारे तोंड द्यावं, यांच्याशी कशा प्रकारे मुकाबला करावा. आता 1915 सालानंतर सर्वप्रथम जी संधी गांधीजींच्या दृष्टिकोनातून चालून आली, त्यांचं नेतृत्व जे आपल्या देशाला अनुभवता आलं ते एका सत्याग्रहाच्या माध्यमातून 1917 झालेला दोस्तांनो. कोणता सत्याग्रह? चंपारण्य सत्याग्रह. आता चंपारण्य आहे कुठं? तर दोस्तांनो हे आहे कुठं? बिहार राज्यात. आजच्या बिहार राज्यामध्ये तुम्हाला चंपारण्य ठिकाण पाहायला मिळेल आणि तिथं नीळ कामगारांचं फार मोठ्या प्रमाणात शोषण होत होतं. इंग्लंडमध्ये झाली होती औद्योगिक क्रांती आणि औद्योगिक क्रांती ही कापडाच्या क्षेत्रात झालेली होती. कापडाला रंग देण्यासाठी नीळ, ज्याला इंडिगो म्हणतो, हे महत्वाचं होतं आणि भारतीय शेतकऱ्यांना निळीची लागवड करण्याची सक्ती करण्यात आलेली होती. एकूण जमिनीपैकी 320 भागावरती फक्त आणि फक्त नीळ लागवडीची काय करण्यात आली होती? सक्ती. बरं, चला, नीळ लागवडी केल्यानंतर जो मॅक्झिमम नफा होता हे ब्रिटिश लोक हस्तगत करायचे आणि अल्प नफा जो आहे तो भारतीय शेतकऱ्यांना मिळायचा. आणि नीळ दोस्तांनो हे आहे एक नगदी पीक. नगदी पिकाची सातत्याने तुम्ही एखाद्या जमिनीवरती लागवड करत जाल तर होतं काय? तर त्या जमिनीचा कस कमी होतो आणि कालांतराने ती जमीन नापीक होऊन जाती. इतर कोणतेही पीक त्या जमिनीवरती येऊ शकत नाही. त्यामुळं एक राजकुमार शुक्ला नावाचे एक शेतकरी होते. त्यांनी गांधींच्या निदर्शनामध्ये ही गोष्ट आणून दिली आणि गांधीजींना शेतकऱ्यांच्या चळवळीचं नेतृत्व करण्याची विनंती केली. गांधीजींनी ती विनंती स्वीकारली आणि हा जो चंपारण्य सत्याग्रह जो आहे तो घडून आणला. यात गांधीजींना यश मिळालेलं आहे. गांधीजींचा भारतातला हा पहिला सत्याग्रह आहे. फाईन. पण गांधींचं नाव जे काही गाजलं पूर्ण देशभर नव्हे तर फक्त चंपारण्य आणि चंपारण्याच्या आजूबाजूच्या परिसरात गाजलं. आता दुसरी संधी जी चालून आलेली आहे ती आहे 1918चा सत्याग्रह, ज्याला म्हणतो आपण कोणता सत्याग्रह? खेडा सत्याग्रह, ज्याला म्हणतो आपण साराबंदी सत्याग्रह. आणि हा सत्याग्रह कोणत्या राज्यात झालेला आहे? गुजरात राज्यात. साराबंदी म्हणजे काय? टॅक्सवरती बंदी, टॅक्स द्यायचाच नाही. आता 1918 साली गुजरात राज्यामध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती होती. पण ब्रिटिशांना भारतीयांशी काही देणं घेणं होतं. भारतीयांकडनं जबरदस्तीने सारा वसुली जी आहे ती चालू होती. तर गांधीजींनी शेतकऱ्यांना सूचना केली की कोणी टॅक्स भरू नये. ब्रिटिशांशी वाटाघाटी केल्या आणि हा जो खेडा सत्याग्रह जो आहे तो सुद्धा यशस्वी झालेला आहे. परत एकदा खेडा आणि आसपासच्या परिसरामध्ये गांधीजींचं नाव जे आहे ते मोठ्या प्रमाणात गाजलेलं आहे. परत एकदा तिसरी संधी, ज्याला म्हणतो आपण अहमदाबाद गिरणी कामगारांचा सत्याग्रह. या सत्याग्रहाचं सुद्धा नेतृत्व गांधीजींनी केलं. हा सत्याग्रह सुद्धा त्यांनी यशस्वी घडवून दाखवला आणि इथं हा गिरणी कामगारांचा सत्याग्रह होता. गिरणी कामगारांचे प्रश्न काय असतात? एक तर त्यांना कामाचे जास्त तास असतात, त्यांना कमी सुट्ट्या असतात, त्यांना अतिशय अनहायजेनिक कंडिशन्स मध्ये काम करावं लागतं, त्यांना बोनस मिळत नाही. त्यामुळे आपल्या न्याय मागण्यांसाठी याने एक सत्याग्रह केला होता आणि याचं नेतृत्व स्वीकारलं होतं कोणी? गांधीजींनी. मी ऑलरेडी सांगितलंय तुम्हाला सत्याग्रह यशस्वी झालेला आहे आणि या सत्याग्रहादरम्यान गांधीजींनी आपलं पहिलं उपोषण जे आहे ते केलेलं आपल्याला पाहायला मिळेल. मग दोस्तांनो 1914 ते 1918 हा जो काळ होता याला आपण पहिल्या जागतिक महायुद्धाचा कालावधी म्हणतो. आणि पहिल्या जागतिक महायुद्धामध्ये इंग्लंड आणि तुर्कस्तान हे देश जे आहेत किंवा तुर्की ज्याला आपण म्हणतो, हे दोन देश एकमेकांच्या विरुद्ध लढत होते. आणि तुर्कस्तानचा सर्वात मोठा धर्मगुरू असलेला प्रमुख आहे, त्याला काय म्हणतात? खलिफा. तर खलिफाचे अधिकार ब्रिटिशांनी रद्द करू नये अशी भारतीय मुसलमानांची मागणी होती. ह्याच्या मागची आपण संकल्पना सुद्धा लक्षात ठेवा. 14 ते 18 दरम्यान ब्रिटिशांना भारतीयांच्या पाठिंब्याची खूप मोठ्या प्रमाणात गरज होती. मुस्लिम पाठिंब्याची पण गरज होती. पण भारतीय मुसलमानांनी इंग्लंडला पाठिंबा देण्याचा निर्णय तेव्हाच घेतला जेव्हा ब्रिटिशांनी त्यांना एक आश्वासन दिलेलं आहे की जरी पहिल्या जागतिक महायुद्धात इंग्लंड आणि तुर्कस्तान विरोधी गटात लढत असले, युद्ध समाप्तीनंतर तुर्कस्तानच्या खलिफाचे अधिकार जे आहेत ते आम्ही कमी करणार नाही. आणि असं ठोस आश्वासन मिळाल्यानंतर
लाईक ही जी खिलाफत चळवळ जी आहे ती मौलाना मोहम्मद अली, मौलाना शौकत अली यांनी सुरू केलेली होती. आता या चळवळीला 1919ला गांधीजींनी दिलेला काय पाठिंबा. गांधीजींचं कॅल्क्युलेशन फार सोपं होतं की जर मुसलमानांना या चळवळीसाठी आपण जर पाठिंबा दिला तर राष्ट्रीय चळवळीसाठी मुस्लिम लोक सुद्धा जे आहेत ते काँग्रेसला पाठिंबा देतील आणि अशा प्रकारे खिलाफत चळवळ सुरू झालेली आहे. दोस्तांनो, खिलाफत चळवळ ही कोणत्या देशाशी निगडीत आहे तर तुर्कस्तानाशी निगडीत आहे. पहिल्या जागतिक महायुद्धाच्या समाप्तीनंतर भारतीयांनी जी काही मदत केलेली आहे, भारतीयांना काही अपेक्षा होत्या, काही सुधारणा आपल्या पदरात पडतील. सुधारणा तर सोडा, आपल्या पदरात पडलेला एक काळा कायदा, ज्याला आपण कोणता कायदा म्हणतो, रॉवलट ऍक्ट, विच इज नोन ॲज ब्लॅक ऍक्ट. आता याला काळा कायदा का म्हणायचं, कारण या कायद्याने विना चौकशी कुणाला कोणत्याही भारतीयाला अटक करण्याचा अधिकार ब्रिटिशांना प्रदान केला होता. याच्यासाठी वॉरंटची आवश्यकता नव्हती, तुम्हाला कुणाकडे दाद मागता येत नव्हती, त्यामुळे जाचक असा कायदा होता. आणि मग या कायद्याच्या विरोधात 6 एप्रिल 1919ला गांधीजींनी राष्ट्रीय हरताळ पाळण्याचा काय घेतला होता, निर्णय घेतला होता. आता गांधीजींचा हा निर्णय किंवा ही घोषणा झाल्यानंतर ब्रिटिश सरकारने त्यांना लगेचच अटक करून टाकली आणि मग गांधीजींचे 2 अनुयायी होते, पहा दोस्तांनो, इथं नावं लक्षात ठेवा, डॉक्टर सत्यपाल आणि सैफुद्दीन किच्चलू यांनी 1919ला 13 एप्रिलला जालियनवाला बाग येथे एक फार मोठी सभा बोलवली होती. आता जालियनवाला बाग आहे कुठं तर अमृतसरला आहे आणि इथंच एक मोठ्या प्रमाणाचं हत्याकांड घडून आलं होतं, ज्याला इतिहासामध्ये जालियनवाला बाग हत्याकांड असं म्हणतात. गांधीजींच्या अटकेच्या निषेधार्थ साधारणतः एक 20,000 लोक जे आहेत ते जमा झालेले होते या जालियनवाला बाग मैदानावरती. आणि हे सगळे जे लोक होते हे निशस्त्र लोक होते. शांततेच्या मार्गाने गांधीजींच्या अटकेचा निषेध करण्यासाठी ही सभा जी आहे ती बोलवण्यात आलेली होती. आणि अचानक ब्रिटिशांनी या सभेवरती गोळीबार जो आहे तो सुरू केलेला आहे. दोस्तांनो, हा दिवस जो होता पंजाब मधला बैसाखीचा दिवस होता. साधारणतः 1600 फैरी 1600 राऊंड फायर करण्यात आलेले आहेत. नंतर जो फायर करणारा अधिकारी होता, गोळीबार करणारा अधिकारी, त्याचं नाव होतं जनरल डायर. तेव्हा पंजाबचे गव्हर्नर होते ओडवायर. साधारणतः एक 400 लोक मृत्युमुखी पडलेले आहेत. हा सरकारी आकडा आहे, त्यामुळे निश्चितपणे हा जो आकडा आहे याच्यापेक्षा निश्चित मोठा असणार. आणि मग भारतीयांनी जेव्हा या हत्याकांडाच्या चौकशीची मागणी केली तेव्हा ब्रिटिशांनी एक चौकशी आयोग सुद्धा नेमला होता दोस्तांनो, ज्याचं नाव होतं काय, हंटर कमिशन. आता इथं हत्याकांड करणारे ब्रिटिश, चौकशी करणारे सुद्धा ब्रिटिश, त्यामुळे या हंटर कमिशनवरती भारतीयांचा विश्वास नव्हता. त्यामुळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसनी एक नवा आयोग नेमलेला आहे, ज्याचं अध्यक्षस्थान देण्यात आलेलं आहे पंडित मोतीलाल नेहरूंना. आणि मोतीलाल नेहरूंनी या हत्याकांडाची चौकशी करावी अशी त्यांना विनंती करण्यात आलेली होती. तर दोस्तांनो, रॉवलट कायदा, जालियनवाला बाग हत्याकांड झाल्यानंतर गांधीजींनी आपलं पहिलं राष्ट्रीय आंदोलन सुरू केलेलं आहे आणि ते सुरू केलेलं आहे 1920 दरम्यान. 1920ला आपल्याला कल्पना आहे मित्रांनो की लोकमान्य टिळकांचं निधन झालेलं आहे आणि 1920 नंतर खऱ्या अर्थाने सुरू होतं कोणतं युग, गांधी युग. तर असहकार आंदोलनाला सुरुवात केलेली आहे. अशा प्रकारचा ठराव काँग्रेसच्या नागपूर अधिवेशनात संमत झालेला होता. आता असहकार करायचं म्हणजे काय करायचं, ब्रिटिशांशी पूर्णतः असहकार करायचं. ब्रिटिश मालावरती बहिष्कार टाकायचा, ब्रिटिश न्यायालयांवरती बहिष्कार टाकायचा, ब्रिटिश शाळांवरती बहिष्कार टाकायचा, ब्रिटिश पदव्यांवरती बहिष्कार टाकायचा, ब्रिटिश मालावरती बहिष्कार टाकायचा, ब्रिटिश विद्यापीठावरती बहिष्कार टाकायचा. म्हणजे जे जे काही ब्रिटिश असेल त्या सगळ्यावरती बहिष्कार टाकायचा. ब्रिटिशांच्या आर्थिक नाड्या ज्या आहेत त्या आवळून टाकायच्या. आणि गांधीजींचं एक म्हणणं होतं की ब्रिटिश लोक भारतात व्यापार करण्यासाठी आलेले आहेत आणि व्यापाऱ्यांचा खरा उद्देश असतो काय तर नफा कमवणे. जेव्हा ब्रिटिश माल भारतात विकला जाणार नाही आणि ब्रिटिशांना पैसा मिळणार नाही, त्यामुळं ब्रिटिशांचं भारतावरती राज्य करण्याचं जे काही ध्येय असेल ते त्यांना साध्य होणार नाही आणि ते आपसुकच भारत सोडून निघून जातील. पण गांधीजींची अट होती की जी चळवळ आहे किंवा हे असहकार आंदोलन आहे हे सत्याग्रह आणि शांततेच्या मार्गाने चालावं. याला
आंदोलनात कुठेही हिंसाचार असू नये. मात्र आंदोलन 1920 ते 22 दरम्यान अतिशय शांतता पूर्णरित्या चाललं. पण 1922 ला एक घटना झालेली आहे दोस्तांनो, आणि फेब्रुवारी महिन्यात घडलेली आहे, ज्याला आपण म्हणतो चौरी चौरा घटना. चौरी चौरा सध्याच्या उत्तर प्रदेश राज्यात आहे. मित्रांनो, घटना 1922 ची आहे आणि 22 पोलीस जे आहेत ते मृत्युमुखी पडलेत. एक अधिकारी आणि 21 जे आहेत ते पोलीस कॉन्स्टेबल्स जे आहेत ते मृत्युमुखी पडलेले आहेत. प्रक्षुब्ध जमावानी यांना जाळून टाकलेलं आहे आणि या घटनेमुळं गांधीजी प्रक्षुब्ध झाले. ठीक आहे, आणि गांधीजींनी असहकार चळवळ जी आहे ती मागे घेतली. फाईन. याच वर्षी गांधीजींना साधारणतः किती वर्षाची शिक्षा झालेली आहे? 6 वर्षाची शिक्षा झालेली आहे. पण प्रकृती अस्वस्थतेच्या कारणामुळे त्यांची सुटका जी आहे ते पूर्वीच झालेली आहे. मित्रांनो, इथं आपल्याला चौरी चौरा घटनेचा फोटो पाहायला मिळतो. काँग्रेसच्या इतिहासामध्ये गांधीजी फक्त आणि फक्त एकदाच काँग्रेसचे अध्यक्ष राहिलेले आहेत आणि ते आहे मित्रांनो 1924 बेळगाव अधिवेशन. बेळगाव सध्याच्या महाराष्ट्र आणि कर्नाटक मधला वादग्रस्त प्रांत, तिथे अधिवेशन भरलं होतं. त्याचे अध्यक्ष होते महात्मा गांधी. आता 1920 ची चळवळ, त्यात 10 वर्ष जर मी ऍड केले तर माझा साल येणार आहे किती मित्रांनो? 1930. आणि 1930 ला गांधीजींची दुसरी राष्ट्रीय चळवळ आहे, ज्याला आपण काय म्हणतो? सविनय कायदेभंग चळवळ. ब्रिटिशांनी मिठावरती जो अन्यायकारक कर लादलेला होता त्याच्या विरोधात गांधीजींनी चळवळ सुरू केलेली होती. गांधीजींचं सरळ सरळ म्हणणं होतं की मीठ जो आहे हा नैसर्गिक घटक आहे, त्यामुळे याच्यावर टॅक्स लावण्याची कोणतीही गरज नाही. मीठ हा असा प्रकार आहे की श्रीमंत आणि गरीब दोघांसाठी अतिशय उपयुक्त आहे. एखादा व्यक्ती श्रीमंत आहे म्हणून असं म्हणू शकत नाही की मी श्रीमंत आहे मला मीठ नको. फाईन. सो मीठ ही अतिशय गरजेची बाब आहे. जनतेची नाडी गांधीजींनी ओळखली आणि या मिठाच्या प्रश्नावरून त्यांनी सविनय कायदेभंग चळवळ सुरू केलेली आहे. आणि यासाठी दोस्तांनो त्यांनी एक पदयात्रा काढलेली आहे. कुठनं कुठपर्यंत? तर साबरमती पासून ते दांडी या ठिकाणापर्यंत त्यांनी पदयात्रा काढलेली आहे. किती तारखेला ही पदयात्रा निघाली? 12 मार्चला गांधीजी निघालेले आहेत. किती सत्याग्रहींसह? 78 सत्याग्रहींसह. नंतर ही यात्रा जी आहे 385 किलोमीटरचं अंतर कापत 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 पोहोचली 5 एप्रिलला दांडी या ठिकाणी. आणि 6 एप्रिलला गांधीजींनी तिथं मीठ तयार करून मिठाचा कायदा जो आहे तो मोडलेला आहे. तर दोस्तांनो, सुरुवातीला जरी 78 सत्याग्रही असले तरी कालांतराने लोकांचे जथ्थेच्या जथ्थे जे आहेत ते गांधीजींना जॉईन होत गेले आणि जेव्हा गांधी दांडीला पोहोचले तेव्हा तिथं जनसागर जो आहे तो उसळलेला होता. फाईन. तर ही झाली सविनय कायदेभंग चळवळ. आता दोस्तांनो, आपल्याला कल्पना असेल की 1930 ते 32 हा जो कालावधी होता, या कालावधीमध्ये इंग्लंडमध्ये सायमन कमिशनच्या अहवालावरती चर्चा करण्यासाठी भरल्या होत्या काय? गोलमेज परिषदा. पहिली गोलमेज परिषद 1930 ला, दुसरी परिषद होती 31 ला आणि तिसरी परिषद होती 32 ला. पण 1930 ला सविनय कायदेभंग चळवळ सुरू असल्या कारणाने पहिल्या गोलमेज परिषदेला काँग्रेसचा कोणीही प्रतिनिधी हजर नव्हता. ठीक आहे, काँग्रेस पूर्णतः गैरहजर होती. मात्र 1931 ला एक करार झालेला आहे 5 मार्चला गांधीजी आणि तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड आयर्विन यांच्यामध्ये. आणि या करारानुसार काय गोष्टी ठरवण्यात आल्या? या करारानुसार ठरवण्यात आलं की गांधीजींनी सविनय कायदेभंग चळवळ जी आहे ती मागे घ्यायची, दुसऱ्या गोलमेज परिषदेला उपस्थित राहायचं आणि या बदल्यात भारतीयांना काय मिळणार? तर सविनय कायदेभंग चळवळी दरम्यान जे जे सत्याग्रही तुरुंगात डांबण्यात आलेले आहेत त्यांची सुटका करण्यात येईल. शिवाय ते ज्यांनी हिंसात्मक कारवायांमध्ये सहभाग नोंदवलेला आहे, त्यामुळेच कदाचित भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव ज्यांना 1931 साली फासावर लटकवण्यात आलं त्यांचे प्राण गांधीजी वाचू शकलेले नाहीत. सो हा गांधी अरविंद करार. आणि मग या करारानुसार 1931 साली गांधीजी दुसऱ्या गोलमेज परिषदेला हजर राहिले. तिथं जी काही चर्चा झाली त्याच्यामुळे गांधीजींचा पूर्णतः भ्रमनिराश झाला आणि गांधींनी तिथे एक वाक्य उच्चारलेलं आहे की आय हॅड गॉन टू आस्क फॉर ब्रेड बट व्हॉट आय गॉट इन्स्टेड वॉज स्टोन्स. मी भाकरी मागायला गेलो होतो
पण माझ्या पदरात काय टाकण्यात आले? दगड टाकण्यात आले. इथं एक प्रश्न मित्रांनो हमखास विचारला जातो की गोलमेज परिषदेला, दुसऱ्या गोलमेज परिषदेला गांधीजी ज्या जहाजाने गेले त्या जहाजाचं नाव काय होतं? तर राजपुताना. थोडक्यात दुसरी गोलमेज परिषद जी आहे ती विफल ठरल्यानंतर गांधीजींनी परत एकदा सविनय कायदेभंग चळवळीला सुरुवात केली, पण दुसऱ्यांदा जी चळवळ सुरू केली त्यात एवढा मोठ्या प्रमाणात काही जोर नव्हता. मग परत एकदा दोस्तांनो, आपल्याला तर 1932 साली 24-25 सप्टेंबरला झालेला गांधी आंबेडकर करार आठवतच असेल, ज्याला आपण पुरे करार म्हणतो, ज्याला आपण येरवडा करार म्हणतो. आणि हा जो करार आहे हा गांधीजींचे प्राण वाचावेत म्हणून कदाचित आंबेडकरांवरती लादण्यात आलेला करार होता, पण आंबेडकरांनी मोठ्या मनाने या करारावरती सही केली आणि अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघाच्या ऐवजी काँग्रेस अंतर्गत काय प्रदान करण्यात आल्या? राखीव जागा. पण या सर्व घटनाक्रमामुळे गांधीजींना अस्पृश्यतेचं महत्व कळलेलं आहे आणि 1933 साली गांधीजींनी हरिजन सेवक संघ नावाची एक संस्था स्थापन केलेली आहे आणि या संस्थेच्या विचारांचा प्रचार करण्यासाठी त्यांनी हरिजन नावाचा साप्ताहिक सुद्धा सुरू केलेला आहे. भारतात परत आल्यानंतर जी सविनय कायदेभंग चळवळ सुरू केली होती ती संपूर्णतया मागे घेण्यात आलेली आहे. कोणत्या वर्षी? तर 1934 साली. थोडक्यात आपल्याला जर विचारण्यात आलं की सविनय कायदेभंग चळवळीचा कालावधी कोणता, तर 1930 ते 34 असं आपल्याला सांगता येणार आहे. मग 1934 सालीच गांधीजींनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देऊन टाकलेला होता. मग आता 1939 साली काँग्रेसच्या राजकारणाला एक नवी वेगळी दिशा मिळालेली आहे की काँग्रेसच्या अध्यक्षपदी सुभाषचंद्र बोस हे निवडून आलेले. आता यामागची घटना काय की गांधीजींचे एक पुरस्कृत उमेदवार होते ज्यांचं नाव होतं पट्टाभी सीतारामय्या. त्यांच्या विरोधात 1939 ला निवडणूक लढवत होते कोण? सुभाष बाबू. सुभाषचंद्र बोस आणि जवाहरलाल नेहरू तेव्हा तरुणांच्या गळ्यातले ताईत होते आणि या निवडणुकीमध्ये सुभाषचंद्र बोसांनी पट्टाभी सीतारामय्या यांचा पराभव केला. आता गांधीजींच्या उमेदवाराचा पराभव होता. गांधीजींना ही गोष्ट फार जिवारी लागली आणि गांधी समर्थक जे काँग्रेस कार्यकारिणीतले सदस्य होते त्यांनी सुभाषचंद्र बोस यांच्याशी असहकार पुकारला. त्यामुळे सुभाषचंद्र बोस यांनी काँग्रेसचा राजीनामा देऊन कालांतराने फॉरवर्ड ब्लॉक पक्ष जो आहे तो स्थापन केलेला आहे. तर सुभाषचंद्र बोस आणि गांधीजींमध्ये वैचारिक मतभेद होते, ही गोष्ट पण आपण लक्षात ठेवावी. या 1939 लाच जगामध्ये द्वितीय जागतिक महायुद्ध सुरू झालं आणि त्यावेळेस जे व्हाईसरॉय होते ते होते लॉर्ड लिनलिथगो. भारतीयांना न विचारता लॉर्ड लिनलिथगोनी घोषणा करून टाकली की भारत जो आहे इंग्लंडला पाठिंबा देत आहे द्वितीय जागतिक महायुद्धामध्ये. आता इंग्लंडची अडचणीची वेळ होती आणि या अडचणीचा भारतीयांनी फायदा घेतला नसता तरच नवल, याची जाणीव ब्रिटिशांना सुद्धा होती. आणि या अडचणीच्या काळामध्ये 1940 ला गांधीजींनी वैयक्तिक सत्याग्रह चळवळीला सुरुवात केली. दोस्तांनो, इथं परत लक्षात घ्या, 1920 ला असहकार, त्यात 10 वर्ष ऍड करतोय. 1930 ला सविनय कायदेभंग, त्यात परत 10 वर्ष ऍड करतोय. 1940 ला वैयक्तिक सत्याग्रह चळवळ सुरू होतोय. पहा आता ही वैयक्तिक सत्याग्रह चळवळ म्हणजे काय, तर भारतीय लोक ब्रिटिशांना विरोध करणारी एवढी गोष्ट नक्की होती. आणि मग ब्रिटिशांनी जमावबंदीचा आदेश लागू केला होता. 4-5 जण एकत्र दिसले, त्यांना अटक करण्याचा अधिकार ब्रिटिशांना होता. गांधींनी याच्यावर तोडगा काढला की जमावानी ब्रिटिशांना विरोध करायचा नाही, वैयक्तिकरित्या प्रत्येकाने घराच्या बाहेर निघायचं, ब्रिटिशांना विरोध करायचा, जमावबंदीच्या आदेशाचं उल्लंघन होत नाही, चळवळ जी आहे ती मार्गक्रमण करत राहते. असा हा वैयक्तिक सत्याग्रह चळवळ. आणि पहिले वैयक्तिक सत्याग्रही म्हणून गांधीजींनी कुणाची नेमणूक केलेली आहे, तर आचार्य विनोबा भावे, जे त्यांचे मानसपुत्र होते. दुसरे वैयक्तिक सत्याग्रही म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू, तिसरे वैयक्तिक सत्याग्रही म्हणून सरदार वल्लभभाई पटेल आणि चौथे वैयक्तिक सत्याग्रही म्हणून भारताचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना अब्दुल कलाम आझाद. 1942 ला भारतीय लोकांचं समर्थन मिळवण्यासाठी, भारतीय लोकांशी वाटाघाटी करण्यासाठी एक योजना मांडण्यात आली होती, पहा, क्रिप्स योजना, ज्याचं नेतृत्व केलं होतं कोणी? स्टॅफोर्ड क्रिप्स यांनी. ठीक आहे. आणि इथं
काँग्रेसचा हट्ट असा होता की युद्ध समाप्तीनंतर भारताला स्वातंत्र्य प्राप्त व्हावं किंवा ब्रिटिशांनी स्वातंत्र्य प्रदान करावं, पण या गोष्टीला या क्रिप्स योजनेची मान्यता नव्हती. मुस्लिम लीगची मागणी होती की स्वतंत्र पाकिस्तान निर्माण व्हावा, स्टॅफोर्ड क्रिप्स याला पण मान्यता दिली नाही. थोडक्यात क्रिप्स योजना जी आहे ती यशस्वी झाली. त्यामुळं गांधीजींनी या संदर्भात एक उद्गार काढलेले आहेत की क्रिप्स योजना म्हणजे बुडत्या बँकेचा पुढील तारखेचा चेक. ठीक आहे, तर थोडक्यात हा उपहास केलेला आहे या योजनेचा. मग 1942ला गांधीजींनी ब्रिटिशांना एक शेवटचा धक्का देण्याचा एक निर्णय घेतला आणि 8 ऑगस्टला यांनी सुरू केलेली आहे चले जाओ चळवळ, ज्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो काय क्विट इंडिया मुवमेंट. यात घोषणा देण्यात आली, भारतीयांना एक मंत्र देण्यात आला, करा किंवा मरा. ब्रिटिशांना एक आदेश देण्यात आला, चले जाओ क्विट इंडिया. आणि 9 ऑगस्टला महात्मा गांधी आणि इतर जे कोणी महत्वाचे नेते होते त्यांना अटक करण्यात आली. गांधीजींना पुण्यातील आगा खान पॅलेस इथे ठेवण्यात आलं. पंडित जवाहरलाल नेहरूंना अहमदनगरच्या तुरुंगात ठेवण्यात आलं. आणि मग गांधीजींच्या अटकेनंतर ब्रिटिशांना असं वाटत होतं की चळवळ जी आहे ही बसनात निघेल, पण कार्यकर्त्यांची दुसरी फळी, प्रति सरकार इत्यादी इत्यादी या गोष्टी होत गेल्या आणि अल्टिमेटली ही चळवळ जोरात जी आहे ती सुरू झाली आणि ब्रिटिशांना या चळवळीने फार मोठ्या प्रमाणात काय दिले आहेत, हादरे. आता आपल्याला ही पण गोष्ट लक्षात ठेवायची दोस्तांनो की 1945 साली द्वितीय जागतिक महायुद्ध संपलं. इंग्लंडमध्ये मजूर पक्षाचं सरकार आलं आणि जो पक्ष भारतीयांना स्वातंत्र्य देण्याच्या बाबतीत काय होता, अनुकूल होता. भारतीयांच्या आशा पल्लवित झाल्या आणि अल्टिमेटली 1945 नंतर भारतीय इतिहासाला एक वेगळी कलाटणी मिळालेली आहे. पहा, 1947ला नवे व्हाईसरॉय आले, लॉर्ड माउंटबॅटन. किंबहुना त्यांना भारताची फाळणी करण्यासाठीच पाठवण्यात आलं होतं. तर लॉर्ड माउंटबॅटन यांनी एक योजना मांडलेली आहे ज्याला म्हणतात काय माउंटबॅटन प्लॅन. भारताची फाळणी करण्याची योजना होती आणि यानुसारच भारताची फाळणी झालेली आहे. फार मोठ्या प्रमाणात जातीय दंगे झाले आणि जातीय दंग्यांमध्ये अनेक लाखो मुस्लिम जे आहेत ते त्यांच्या हत्या झालेल्या आहेत. ट्रेन भरून भरून भारतातून रेल्वे गेल्यात पाकिस्तानात, त्यात होती मुसलमानांची प्रेतं. ट्रेन भरून पाकिस्तानातून भारतात प्रेतं आलेली ती होती हिंदूंची प्रेतं. एवढा मोठा नरसंहार या खंडाने याच्या अगोदर तरी पाहिलेला नव्हता. तर जेव्हा देश फाळणीच्या झळा सोसत होत्या तेव्हा गांधीजी कुठं होते, तर गांधीजी पश्चिम बंगालमधील नौखाली येथे होते आणि तिथं ते जातीय दंगे शमवत होते. अख्खं सैन्य जेवढं काम करू शकत नाही तेवढं गांधीजी करत होते. त्यामुळे लॉर्ड माउंटबॅटन यांची प्रशंसा केलेली आहे, वन मॅन आर्मी असं. तर स्वातंत्र्य मिळालं तेव्हा सर्व पंडित जवाहरलाल नेहरू लाल किल्ल्यावरती आपला झेंडा फडकत होते, तेव्हा गांधीजी मात्र आध्यात्मिक समाधीत जे आहेत ते घडलेले होते. 1948ला बिर्ला हाऊस नवी दिल्ली येथे नथुराम गोडसे या कार्यकर्त्यांनी गांधीजींची हत्या केलेली आहे. हत्या करण्याच्या अगोदर त्यांना प्रणाम केलेले आहेत आणि पॉइंट ब्लँक रेंजवरनं नथुराम गोडसेंनी गांधीजींवरती 3 गोळ्या फायर केलेल्या आहेत आणि या गोळींनी एका महात्म्याचा बळी घेतलेला आहे. तर गांधीजींचं शेवटचं वाक्य जे होतं दोस्तांनो ते होतं काय, हे राम. अशा प्रकारे एका महात्म्याचं निधन झालेलं पाहायला मिळतं आपल्याला. आता गांधींच्या संदर्भात काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या की गांधीजींच्या आत्मचरित्राचं नाव काय आहे, तर आत्मचरित्र नाव आहे माय एक्सपेरिमेंट्स विथ ट्रूथ, माझे सत्याचे प्रयोग. आणखी 2 ग्रंथ आहेत त्यांचे, हिंद स्वराज्य आणि ऑब्व्हियसली माझे सत्याचे प्रयोग म्हणजे या आत्मचरित्राचं मराठी भाषांतर. गांधीजींचे वृत्तपत्र कोणते, तर इंडियन ओपिनियन जे दक्षिण आफ्रिकेमध्ये सुरू केलेलं आहे, नंतर नवजीवन नावाचं साप्ताहिक आणि यंग इंडिया. गांधीजींना टोपण नावं काय, तर गांधींना राष्ट्रपिता कोणी संबोधलेलं आहे, सुभाषचंद्र बोस. दोस्तांनो, यांच्यामध्ये वैचारिक मतभेद जरूर होते पण सुभाषचंद्र बोसांच्या मनामध्ये गांधीजींबद्दल प्रचंड आदर होता. आणि यांना महात्मा कोणी संबोधलेलं आहे, तर ते संबोधलेलं आहे कोणी, रवींद्रनाथ टागोर यांनी. फाईन. आता गांधीजींनी वर्धा येथे सुद्धा एक आश्रम स्थापन केला होता ज्याचं नाव काय, सेवाग्राम आश्रम. आणि गांधीजींची समाधी जी आहे दोस्तांनो ती आहे कुठं, राजघाट नवी दिल्ली, यमुनेच्या काठावरती वसलेलं हे ठिकाण आहे.
व्यक्तीची हत्या करता येते, विचारांची हत्या करता येत नाही. आणि असंच काहीसं आपल्याला गांधींच्या बाबतीत सुद्धा पाहायला मिळतं. गांधींची हत्या झाल्यानंतर सुद्धा त्यांच्या सत्याग्रह आणि सत्य या मार्गावरून जगभरात अनेक नेत्यांनी चळवळी सुरू केलेल्या आहेत, ज्यामधले प्रमुख नेते म्हणजे मार्टिन लुथर किंग आणि दक्षिण आफ्रिकेमधले नेल्सन मंडेला होत. मित्रांनो, आपल्याला लेक्चर आवडलेलं असेल अशी अपेक्षा आहे. लेक्चर आवडला असेल तरच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.